क्या बात है। आग कुणी नाही केलं भलव मान केलं, आग कुणी नाही केलं भलव मान केलं, आग कुणी नाही केलं भलव मान केलं, त्या दिल्लीच दालन फुलव मान केलं, त्या दिल्लीच दालन फुलव मान केलं, आग कुणी नाही केलं भलव मान केलं, त्या दिल्लीच दालन फुलव मान केलं. बाबासाहेबांनी बघा, आणि बाबासाहेबांनी फक्त काय आपल्या समाजाचा उद्धार केला नाही, बरं, महार मान ढोर सांभार देवी माळी तांबोली साळी कैकडी भामटी पारधी लमानी अशा 6.5 जाती आहेत. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित बांधलं. अरे बनाया देश का संविधान उसी का नाम है अम्बेडकर, बनाया देश का संविधान उसी का नाम है अम्बेडकर, बड़ाई प्रजातंत्र की शान उसी का नाम है अम्बेडकर, जुल्म देखे तो हुए हैरान उसी का नाम है अम्बेडकर, और बचाई गांधी जी की जान उसी का नाम है अम्बेडकर. एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं तुम्ही अंबानी असा टाटा असा ना जर बिरला असा तुम्हाला एकाच मताचा अधिकार आणि आपल्याला सुद्धा एकाच मताचा. खरं त्यावेळेस त्या काळी राजा फक्त राजाच्या पोटनं जन्माला यायचं, पण आता मतपैकीतनं राजा जन्माला यायचं. खरं बाबासाहेबांची केली एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या बाबासाहेबांनी ज्या संविधानाला ज्या लेखणीनं लिहिलं ती लेखणी सुद्धा स्वतःला भाग्यवान म्हणते. कशी कशी आहो जगातली लेखणी, साऱ्या जगातली लेखणी, आहो जगातली लेखणी बाई मी भीमाची, भीमाची लेखणी बाई भीमाची, भीमाची लेखणी बाई भीमाची, भीमाची लेखणी बाई भीमाची, साऱ्या जगातली लेखणी हो, साऱ्या जगातली लेखणी बाई मी भीमाची, भीमाची लेखनी 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 बाई मी भीमाची. आईला गैऱ्यांच्या गैऱ्यांच्या लेखण्या, आईला गैऱ्यांच्या गैऱ्यांच्या लेखण्या, आईला गैऱ्यांच्या गैऱ्यांच्या लेखण्या, दिसायला दिसायला लेखण्या, दिसायला दिसायला लेखण्या, दिसायला दिसायला लेखण्या. लई 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 लेखण्या, लईच लेखण्या होत्या, पण काया मनाच्या, काया मनाच्या
आमचे आयुष्यमान विनय नारायण मकरे या दादांकडून सुद्धा 100 रुपयाची जमा भेट आलेले खूप खूप धन्यवाद. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे काय, एका वकिलाच्या लेखणी ना आणि मागाशी एका आमच्या ऍडव्होकेट साहेबांकडनं वकील साहेबांकडनं सुद्धा आम्हाला बक्षीस झाले. किरण दादा लोंढे आमचे ऍडव्होकेट. एका वकिलाच्या लेखणी आमच्या हक्काचं लेखन इथंच नाही सगळीकडे तसं आहे. कसं आहे आमचं गाणं चालू ए कवा आलीच का जेवलीच कालवण जरा मीठ कमी होतं कोणी केलं का साहेब असेच गप्पा असते थांबा. बाबासाहेबांनी आपल्याला बदल कसा केला कसा हे जे गप्पा मागतोय ते सुद्धा बाबासाहेबांनी केलेले आणि माता रमाईच्या त्यागामुळे आपल्याला होय होय. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हा मंत्र सगळ्यात मोठा सांगितला का तर बाबासाहेबांनी जाणलं या जातीयतेच्या भूताला जर मातीत गाडायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे का सर? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. खरं बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून सांगणार काय बघा. तुमच्या पोरानं शाळेत शिकावं तुमच्या पोरानं शाळेत शिकावं. अरे जुन्या काळामध्ये आम्हाला शिक्षणाची बंदी होती. शिक्षण नव्हतं. अरे चुकून आम्ही मंत्र उच्चारला तर आमची जीभ कापायची. मंत्र ऐकलं तर कानामध्ये गरम शीस ओतलं जायचं. शिक्षण नसल्यामुळे शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नव्हत्या. हा ठराविक नोकऱ्या आमच्या भोकांडे होत्या. कोणत्या कोणत्या? पहिली नोकरी होती यसकरकीची. जुन्या लोकांना माहित आहे यसकर पण म्हणजे काय. गावाला रात्रभर पहारा द्यायचा आणि त्याचा मोबदला दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं तुकडं मिळालं तर मिळालं नाही तर नाही. होय होय. हा अजून एक नोकरी होती आमच्याकडे IAS IPS कलेक्टरच्या वरची. कोणती 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 कोणती? मेलेलं जनावर वडून आणायचं आणि त्यात सुद्धा वाटण्यासाठी भांडणं असायची. आई मांडीचं तुला ठेवलं गबाळ मला दिलं हाय काय म्हणून भांडणं असायचं. पण दादांनो आम्ही ते सोडलं आता. अरे आमची बारकी लेकरं बघा शाळेत जाताना शिरा उपीट मॅगी पोहे अरे त्यांना म्हणता येत नाही तरी सुद्धा आपल्या मम्मीला म्हणतं. काय म्हणतं? काय मम्मी माझ्या डब्यात कुलकुल भरून दे गो कुरकुरे. आता तर काय फोन केला की पिझ्झा बर्गर घरभर खात बसते त्या. ही पुण्य बाबासाहेबांनी आम्हाला इतकं दिलं. त्या काळात खायला मिळत नव्हतं आता खाणं होत नाही. त्या काळात पाणी मिळत नव्हतं पण आता बघा जार शिवाय आपण पित नाही. खरं खायला नाही होय. अहो एवढंच काय आम्ही कुठं बाहेर निघू द्या आमची म्हातारी आजी लगेच गाडीत जाऊन बसती ना आपल्या नातवाला म्हणते काय काय ए बाप्या जा रे मला बिसलरीचं पाणी घेऊन ये म्हणते. बिसलरी? हा बिसलरी नाव आहे ते पाणी. शिकणं गरजेचं आहे म्हणून सांगणार काय तुमच्या पोरानं शाळेत शिकावं. बाबासाहेबांनी त्या काळात कोणत्याही सुखसुविधा नसताना MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ऍट लॉ अशा 32 डिग्र्या घेतल्या.
किती डिग्री घेतल्या? 32. 32 डिग्री घेतल्या. पण आता आम्ही आमच्या पोरांना विचारलं काय झालं रे 10वीला? इंग्रजी राहिला हो सर म्हणते वांगाय झात ऑनलाईन असून सुद्धा सगळ्या सुविधा असून सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं शिका, खूप शिका, भरपूर शिका, लय वेळ एकाच वर्गात शिकू नका. नाहीतर वाऱ्यावर वारे आहेतच. 10वीत तर राहते, 12वीत तर राहते, नाहीतर आहेत. परवा माझ्याकडे एक पत्रिका आली. आमच्या इथं भीमबुद्ध कृपेवरून चिरंजीव सुभाष आणि कंसात डिग्री लिहिली होती. काय? नॉन मॅट्रिक. नॉन मॅट्रिक म्हणजे 10वी नापास. अरे बाप. परवा माझ्याकडे एक मित्र आला. सर म्हणलं ही पेढे घ्या म्हणलं का? माझं पोरग इंजिनियर झालं. अरे म्हणलं त्यांनी तर 7वीला सोडली की शाळा. खावा की ग पेढे एवढे महागाचे आणले खावा की म्हणलं कसला इंजिनियर आहे? मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणलं. अरे बापरे. वा वा म्हणलं छान छान. कुठे कंपनीत आहे का? बिझनेस आहे म्हणलं स्वतः. कसला बिझनेस आहे म्हणलं? ते जुन्या छत्रीला 90 अंड फिट करत बसतंय म्हणलं. कुठला इंजिनियर आला कुठं म्हणलं? अरे कुठं बाबासाहेबांच्या डिग्र्या तुझ्या कुठं सीझन वर तुमच्या पोरानं शाळा शिकावं, असं सभेमध्ये भाषण सभेमध्ये भाषण अगं मुली नाही केलं अंतर्गत बघा त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या मगाशी सांगितलं बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आता त्या काळामध्ये बाबासाहेबांकडे ट्रक भरून सोनं नाणं पैसा अडका घेऊन लोक आलते आमच्या धर्मात या आमच्या धर्मात या. पण बाबासाहेब झुकले नाहीत आणि बाबासाहेब विकले सुद्धा गेले नाहीत. खरं. पैसा अडका माणिक मोती घेऊन बाबासाहेबांकडे त्या काळात तो मौलवी आला, तो फादर आला, तो पंडित आला, तो सरदारजी देखील आला. बाबासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं जीवन तथागत भगवान गौतम के अलावा मैं किधर भी झुकेगा नहीं साला, किधर भी झुकेगा नहीं साला. कोणत्या पिक्चर मधला रे बा? पुष्पा. हा काळ्या वाजवा बरं त्या पोरीसाठी वाजवा जोरात वाजवा जरा काळ्या आपली लेकरा काय लोकांची सांग. आता बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा गावा दिली. म्हणा तुमचं तुम्ही माझ्याकडे मागायला लागला. सांगतो 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ऍडव्होकेट साहेब मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो माझ्या आपल्या घरामध्ये जर लहान मूल जन्माला आलं तर लगेच त्याच्या कानामध्ये त्रिशरण पंचशील म्हणा. येत नसेल तर मोबाईलद्वारे ऐकू घाला. बघा त्याच्या आयुष्याचा प्रवास किती भारी होतो. खरं. असं का सांगायचंय? अरे आमची जर मुस्लिम भगिनी असेल मुस्लिम समाजाची ती आपल्या लेकरांना कायम झोपवताना बघा अल्लाह 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 म्हणून झोपवत. आमची हिंदू भगिनी पांडुरंग विठ्ठल म्हणून झोपवत. खरं. पण आमच्या मावल्या काय करतात? काय? आपल्या लेकराला दरकन वाढायचं. मांडीवर आपटले की खरं सांगा बरं दिली कुराय का कुराय तुम्ही सांगा मला. तुम्ही जर त्याला आता हाड हाड केलं तर मोठ्यापणी ती तुम्हाला करते बघा हाकलून देते घरात. खरं. आमचे बाप म्हणणारे विलय भारी. कसे? लेकरांना काय शिकवतात? काय? आमच्या पप्पाने गणपती पहिलं पप्पाला हाणलं पाहिजे.
बाबासाहेबांनी संविधान दिलं हे शिकवा की. खरं बाबासाहेबांनी बुद्ध हे दिलं हे असलं शिकवा नाही तर आमच्या घ्या बरं. कराय का नाही म्हणून सांगणार काय बघा. नामकरण नामकरण हे नवमान नामकरण हे नवमान अगं कुणी नाही केलं भलवमान त्या दिल्लीचं दालन फुलवमान गाण्याचा शेवट गातोय बघा. त्या रामजी बाबा प्रमाण केलं सागरामच्या त्या रामजी बाबा प्रमाण केलं सागरामच्या अभिमान असं छावणीच राखण मान असं छावणीच राखण अगं कुणी नाही केलं भलवमान त्या दिल्लीचं दालन फुलवमान असं सभेमध्ये भाषण